ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री शिवलीलामृत अध्याय 12वा. या अध्यायाची फलश्रुती व्यसन, पाप, रोग, दारिद्र्य, दुर्मती यांचा नाश होऊन वाचक व श्रोत्या सन्मार्गाला लागतील. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रवर्ण, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ पूर्ण, स्त्री, बाळ, वृद्ध, तरुण सवी शिवकीर्तन करावे. शिवस्मरण नावडे मात्र तो अत्यंच्याहुनी अपवित्र. तो लेला वस्त्र अलंकार जेवी प्रेत शृंगारिले तेने भक्षिले जे अन्न. जैसे पशु भक्षिते यथेष्ट तृण, जैसे मयुरांगी नयन तैसेच नेत्र तयाचे. वाल्मिक छिद्रवत कर्ण, द्रुम शाखावत हस्तचरण, त्याची जननी व्यर्थ जाण. विवणी वांज जाहली, जो शिवभजनाविन तो जाओ समुद्रात बुडोन. अथवा भस्म करो वडवाग्न, का सर्प डंखो तयासी तरी श्रवणी धरावे आवडी. जैसे पिपिलिका गुळासी न सोडी, अर्थ तुटे परीन काही. मुख तेथुनी सर्वधा, की चुकला बहुत दिवस सूत. तेवढाच पोटी प्रीतिवंत, त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात. धावती माता पिता, जेवी अमृताहुनी वाड. गोष्टी लागती करणास गोड. तैसे कथा श्रवणी ज्यांचे न पुरे कोड. सर्व टाकुनी जाईजे, गावास गेला प्राणनाथ. प्रिय पतिव्रता वाट पाहत, तो पत्र आले अकस्मात. धावे श्रवण करावया, निर्धनाचे सापडे धन. की जन्मांधसे आले नयन, की तृषेने जाता प्राण. जीवन शीतळ मिळाले, ऐसे ऐकावया कथा पुराण. धावावे सर्व काम टाकून, चिंता निद्रा दूर करून. श्रवणी सादर बैसावे, वक्ता पंडित चातुर्य खाणी. नमाव तो सद्गुरु म्हणोनी, की हा शंकरची मानुनी. धरिजे पूजनी आदर, सुरभींच्या सनातुनी अवधारा. सुटती जैसा सुधारस धारा, तैसा वक्ता वदता शिवचरित्रा. कर्णद्वारे प्राशिजे, वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत. न पुसावे भलते पाखंड मत, नसते कुतर्क घेऊनी चित्त. न शिनवावे सर्वथा, न कळे तरी पुसावे आदरे. सांगेल ते श्रवण करावे सादरे. उगेच छळता पामरे, तरी ते पिशाच जन्म पावती. वक्त्याचे छळिता अवधारा, तरी दोष घडे त्या नरा. पुराणिका वेगळे नमस्कारा, न करावे सभेत कोणासी. मध्येच टाकून कथा श्रवण, उगाच गर्वे जाय उठून. तरी तो अल्पायुषी जाण, संसारी आपदा बहुभोगी. कुटील खळ पापी धूर्त, तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ. दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत, परी नवज्वरिता विषवंत. ते तैसा श्रवणी बैसोन, कुतर्क घेऊनी करी कथा खंडन. त्यांचे व्यर्थ गेले श्रवण, नरकाचे कारण पुढे केले. कथेत न बोलावे इतर, मन करावे एकाग्र. कथेची फलश्रुती साचार, तरीच पावती बैसता. वस्त्रे अलंकार दक्षिणा सहिता, वक्ता पूजा व प्रीती अत्यंत. धन देता कोश बहुत, भरे आपुला निर्धारे. रत्ने देता बहुत, नेत्र होती प्रकाशवंत. अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत, श्रोत यांची वाढत असे. एव पूजिता षोडोपचार, तेने तुष्टमान होय उमावर. जे जे पदार्थ अर्पावे साचार, त्याचे कोटी गुणे प्राप्त होती. त्याचे कदा नाही दरिद्र, शेवटी स्वपदा नेईल भालचंद्र. कथेचे येता पावले टाकी निर्धार, पाप संवार पदोपदी. मस्तकी उष्णीश घालून ऐकती, तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती. म्हणाल उष्णीश काढिता नये सभेप्रती, तरी मुख्य पल्लव सोडावा. जे विडा घेऊन ऐकती, तरी यम किंकर त्यासी जाचेती. नाना यातना भोगविती, मूळ व्यास वचन प्रमाण हे. एक बैसती उगेच श्रवणी, निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुण. अंतर सद्गद नेत्री यावे पाणी, मग निद्रा कैची स्पर्शेल. वर जीवन कार्य व्यर्थ लावून, तैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण. ते घडता जागरण, निद्रा नये प्राणिया. निद्रा लागली दारुण, तरी उभे ठाकावे कर जोडून. निद्रा नये तो उपाय करुण, मुख्य श्रवण करावे. वक्त्याहुनी उंच आसन तत्वता, तेथे न बैसावे धरुणी अहंता. हे न मानिती ते काग तत्वता, जग पुरीश भक्षिती. जे बैसती विरासन घालून, ते होती वृक्ष अर्जुन. पाय पसरिती त्यास सूर्यनंदन, शुष्क काष्टे झोडी बळे. ते सांगताही न ऐकती, बळेची जेठा घालुनी बैसती.
त्यांचे यमदूत बांधुणी नेती नेऊनी टाकीते नरक कुंडी जो श्रवणी निजे दाटून तो उपजे अजगर होऊन बैसे नमस्कार केल्या वाचून वंश वृक्ष होय तो कथेत बोले भलत्या गोष्टी तो मंडूक होय सदा वटवटी हर्षे टाळ्यानं वाजती हट्टी तो कष्टी संसारी जे शिवकीर्तन हेळसी ते शतजन्मी सारमेय होती दुरुत्तरे बोलती निश्चिंती जन्मा येती सरड्याच्या जे श्रवणी न होती सादर ते अन्य जन्मी होती सुकर जे उच्छेदिती शिवचरित्र ते वृकयोनी पावती वक्त्याचे देता आसन शिवसनिध बैसे जाऊन वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तया ते करिता कथा पुराण श्रवण भक्ती वैराग्य ये अंगी पूर्ण यदर्थी कथा सुगम जाण जेणे अनुताप उपजे म्हणी दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ त्याचे नाव मुळीच बाष्कळ सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जारकर्मी धर्म नाहीच अनुमात्र अनाचारी परम पवित्र जपतप विवर्जित अग्निहोत्र वेदशास्त्र कैचे तेथे वेद आणि शास्त्र हे विप्रांचे उभय नेत्र एक नाही तरी साचार एकाक्षतयासी बोलीजे वेदशास्त्र उभयहीन तो केवळ अंधची जाण असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्व लक्षणी अपवित्र तस्कर चाहाड आणि जार मद्यपी मार्गग्न दुराचार माता पितयांचा द्रोह करणार एव सर्व दोष युक्त जे त्या ग्रामीचा एक विप्र नाम तयांचे विदूर वेशेशी रत अहोरात्र काम कर्दमी लोळत त्याची स्त्री बहुला नाम तीही जारिणी अपवित्र परम एके जारासे असता सकाम भ्रतारे जपोणी धरियली जार पळाला सत्वर तीस भ्रतारे दिधला मार यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार देता बोले काय ते म्हणे तू झालासी जार मीही तेची करीते निरंतर मग बोले तो विप्र विदूर तुवा द्रव्य अपार मिळविले ते द्रव्य जे मज लागून ते द्रव्य दे मज लागून मी देईन वारांगणेसी नेऊन ती म्हणे मी देऊ कोठून ऐकता मारी पुढती तो मग तिचे अलंकार हिरोणी घेत घरची सर्व संपत्ती नेत ते वारांगणेसी देत तेही समर्पी जाराते ऐसी दोघेही पापे आचरत तो विदुर विप्र पावला मृत्यू यमदूती नेला मारित बहुत जाची ती तयाते कुंभी पाकादी परम दुःख भोगोणीय तो शतमूर्ख मग विंध्याचळाच्या दरीत देख भयानक पिशाच झाला आळे पिळे अंगाचे देत हिंडे त्रुधा तृषा पीडित रक्तवर्ण अंग त्याचे समस्त जेवी शेंदूर चर्चेला वृक्षाचे घेत टांगून सेवेची हाक देत फिरेवन रक्तपिती भरून सर्वांग त्याचे नाचले कंटकवन परम दुर्धर न मिळे कदा फल मूलहार आहार आपल्या पापाचे भोग समग्र भोगी विदुर विप्रतो इकडे बहुला धवरहित एक होता तियेसी सुत तो कोणापासून झाला त्वरित ते स्मरण नाही तियेसी तव आले शिवरात्री पर्व गोकर्ण यात्रेस चालिले सर्व नाना वाद्ये वाजती अभिनव ध्वजा पताका मिरवती शिवनामे गरजती दास वारंवार करीती घोष कैचा उरेल पापलेश सर्वदा निर्दोष सर्वजन त्यांच्या संगती बहुला निघत सवे घेऊन धाकटा सुत गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत झाले पुनीत सर्वजन बहुलेने स्नान करून घेतले महाबळेश्वरांचे दर्शन पुराण श्रवणी बैसले येऊन तो निरूपण निघाले जी वनिता जारीन तीस यमदूत नेती धरून लोह परीख तप्त करून स्मर ग्रहा माझी घालिती ऐसे बहुला ऐकोणी भयभीत झाली तेच क्षणी अनुताप अंगी भरोणी रडू लागली अट्टहासे मग पुराणिकांचे समस्त आपुला सांगे वृत्तांत झाले जे जे पापांचे पर्वत ते निज मुखे उच्चारी अंतकाळी यमकिंकर ताडन करतील मज अपार ते वेळी मज कोण सोडविनार दुःख पार सोसू किती स्वामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचार गळापाश घालून यमकिंकर करीती मार तप्त शस्त्रे नानापरी विटंबविती असी पत्रवणी हिंडविती उफराटे बांधुनी टांगिती नरक कुंडी अधोमुख ताम्रभूमी तापवून त्यावरी लोळविती नेऊन तीक्ष्ण शस्त्रे आणून पोटा माझी खोविती तीक्ष्ण धूम्र करून वरी टांगिती नेऊन भूमीत मजर होऊन तप्त शरे मार करीती तप्त शुळावरी घालिती पायी चंड शिळा बांधिती महानरकी बुडविती सोडवी कोण तेथुनी बहुलेसी गोड न लागे अन्न दुःखे रडे रात्रंदिन म्हणे मी कोणास जाऊ शरण आश्रय करू कोणाचा कोण्या नरकी पडे न जाऊन मग त्या ब्राह्मणाचे घरी चरण
मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण, सद्गुरु मज तारी येथून आले शरण अनन्य मी. मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रति सत्वर, शिव लीलामृत सुरस पार श्रवण करवी शिवद्वारी. मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखे ऐकिले प्रेमयुक्त, श्रवण भक्ती अवघ्यात ऐसे श्रेष्ठ ऐसे जाणीचे. सत्संगे होय निसंग, निसंगे निर्मोह सहज. मग निर्मोहत्वे निश्चित उद्वेग, कैसा मग तयासी बहुला झाली परम पवित्र. शिवनाम जपे अहोरात्र, दोष न उरे तिळ मात्र. सुचिरभूत सर्वदा तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजची होय आरसा. की लोह लागता परिसा चामी कर सहजची, की अग्नीत काष्ट पडले मग ते सहजची अग्निमय झाले. गंगेचे ओहळ मिळाले गंगाजळ सहजची. जप करिता पाप जाय निशेष, ज्ञानाहुनी ध्यान विशेष. श्रवणाहुनी मननास सतेजता सहजची. मननाहुनी निजध्यास त्याहुनी साक्षात्कार समरस. मग तो शिवरूप निर्दोष, संशय नाही सर्वथा. बहुला निर्दोष होऊन श्रवण झाली सर्व पावण. जीवेने करू लागले शिवकीर्तन, मग कैसे बंधन तियेसी. श्रवण थोर थोर पावन होत, श्रवणे थोर थोर पावन होत. श्रवणे याच जन्मी मुक्ता, न लगे तीर्थाटन श्रम बहुत. श्रवणे सार्थक सर्वही, ज्याचे न मिळे सत्समागम श्रवण. त्याने करू जावे तीर्थाटन, न लगे अष्टांग योग साधन. करावी श्रवण अत्यांदरे, योग याग व्रत साधन. न लगे काहीच करावी जाण, नवविधा भक्ती पूर्ण. श्रवणेची हाता येतसे, चारी वर्ण चारी आश्रम. श्रवणेची पावन परम, असो बहुलेचे संत समागम. सर्वांहुरी थोर वाटे, गुरुची सेवा अखंड करी. त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री, जटावल्क अजिन धारी. तीर्थी करी नित्य स्नान, सर्वांगी भस्मलेपन करी. पुण्य दुर्द्राक्ष धारण, सर्व आप्त सोडून या जाण. गुरु सेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन. गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन, तेथीचा महिमा विशेष पूर्ण. तृतीय अध्यायी वर्णिला स्वयाती कीर्ती पुष्टीवर्धन. बहुलेने तिने देह जाळून, तेची भस्म अंगी चर्चून. झाली पावन शिवरूप, शंकरे विमान धाडिले ते काळी. बहुला शिवपदाप्रती नेली, एवढी पापीन उद्धरिली. चतुर्दश लोक नवल करीती, सदा शिवापुढे जाऊन. बहुलेने केले बहुत स्तवन, मग आंबेची स्तुती करिता पावन. झाली प्रसन्न ही मग नगकन्या, मने इच्छित वर माग त्वरित. येरी म्हणे पती पडला अयोगतीत, कोटे आहे नकय निश्चिंत. पावन करुणी आणि येथे मग ते त्रिजगत जननी. अंतरी पाहे विचारुणी, तो विंध्याचही पिशाच होऊन. रडत हिंडे पापिष्ट, मग बहुलेसी म्हणे भवानी. जाई सवे तुंबर घेऊनी, पतीसा आणि विंध्याद्री हुणी. श्रवण करवी शिवकथा, मग गेली विंध्यांचळा. तव पिशाच नग्न देखिला, धरुणी वृक्षांसी बांधिला. तुंबरे बळे करून या, मग वल्लकी काढून. सप्तस्वर मिळवून आरंभिल शिवकीर्तन. ऐकता पशुपक्षी उधरती शिवकीर्तन. शिवकीर्तन रसराज तुंबरे मात्रा देतास तेज. सावध झाला विदुर द्विज, म्हणे मज सोडा हाता. मग सोडिताची धावून धरिले तुंबराचे चरण. म्हणे स्वामी धन्य धन्य, केले पावन पापी याते. स्त्रियसी म्हणे धन्य तू साचार, केला माझा आजी उद्धार. मग तुंबरे शिव पंचाक्षर, त्यासी मंत्र उपदेशिता. त्याचा करिता जप, तव विमान आले सतेज रूप. विदुर झाला दिव्य रूपात, स्त्री सहित विमानी बैसला. आणिले शिवापाशी मिळवित, दोघेही शिवचरणी लागत. लवण जळी विरत, तैसी मिळत शिवरूपी. जळी विराळी जळगार, नभीनाद विरे सत्वर. तैसी बहुला आणि विदुर, शिवस्वरूप जाहली. ज्योती मिळाली कर्पुरी, गंगा सामावली सागरी. ब्रह्मस्वरूपी निर्धारी, विराले ऐक्य होऊन या. शिवमंत्र शिवकथा श्रवण, शिवदीक्षा रुद्राक्ष धारण. भस्मलेपणे उद्धरोण, गेली किती संख्या नाही. भस्मातुने निघाला भस्मासूर. शिवद्रोही परम पामर, त्याचा कैसा केला उद्धार. ते चरित्र सांगा कैसे, हे शिवपुराणी कथा सुरस. श्रोती ऐकावी सावकाश, कैलासी असता महेश. प्रदोष काळी एकदा भस्म स्वकरी घेऊन, अंगी चर्ची उमारमण. तव एक खडा लागला तो शिवे जाण, भूमीवर ठेवला. नवल शिवाचे चरित्र, तेथेच उत्पन्न झाला असुर. नाम ठेविले भस्मासूर, उभा सदा कर जोडून. म्हणे वृषभध्वजा सदाशिवा, मज काही सांगेजे सेवा. शंभू म्हणे मज नित्य येधवा. चिता भस्म आणून देईजे, नित्य नूतन आणि भस्म. हीच सेवा करी उत्तम, ऐसी आज्ञा होता परम. भस्मासूर संतोषला,
कर्मभूमीस नित्य येऊन वसुंधरा शोधी संपूर्ण जो शिवभक्त परायण लिंगाचन घडले त्यासी शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिवकीर्तन सुरस त्याचेच भस्म भवानीश अंगीकारी आदरे जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुडांची करी माळ स्मशानी वैराग वाढे प्रबळ म्हणून दयाळ राहे तेथे लोक स्मशानाहुनी घरा येती वैराग्य जाय विषयी जडे प्रीती म्हणून उमावल्लभे वस्ती केली महास्मशानी पंचभूते तत्वांसहित पिंड ब्रह्मांड जावणी समस्त सर्व निर्सोणी जे उरत स्वात्म सुख भस्म तेची ब्रह्मानंद सुख सोजवय ते भस्म चर्ची दयाद तो अमूर्त मूर्त कृपाळ षडविकार रहित जो अस्ति जायते वर्धते विपरीन मते अपक्षीयते निधन षडविकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो षडगुणैश्वर्य संपन्न यश श्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना अनेक षटचिन्ही मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुक्त साक्षित्व सर्वज्ञत्व पै या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद मायाचक्र चाळक शुद्ध त्रिविध भेद रहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य गण तेने भस्मासून निर्मूळ धाडीला भस्म आणावया ऐसे नित्य आणिता चिताभस्म असुर मातला मंदे परम गो ब्राह्मण देखे मनुष्योत्तम म्हणे संहारुनिया टाकू हे संहारुनिया सकळ असुर राज्य करावे सबळ जाऊन या निर्जन मंडळ शक्र कमलोद्भव जिंकावे विष्णू आणि दुर्जटी हेही संवारावे शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठी मीच इंद्र होईन ऐसे म्हणे बांधुनी गाठी कैलास गेला तो कपटी म्हणे ऐकतोसी दुर्जटी भस्म सृष्टीनं मिळे कोठे 4 लक्ष मनुष्य योनी पाहे नित्य 1.25 लक्ष घडामोड होय शोधिली सर्व अवणी हे परिभस्म शुद्ध न मिळेचे ऐसा कपट भक्ती दावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम तुझा अर्पावे चिताभस्म तरी एक वर्म सुगम असे म्हणे हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुर छेदना उमा वल्लभा नागभूषणा वर प्रदान दे माते मज देई एक वर ज्यांच्या माथा ठेवीन करतो भस्म भावा निर्धार कार्य फार साधे येणे म्हणून लोटांगण घालित इतुके माझे चालवी व्रत निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला मग बोले हिमनगराज कुमारी हा नष्ट परम दुराचारी यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारे महाशब्द करावयाचे हौस तो पातला फाल्गुन मास आधीच वाट पाड्या चोरास निरोप दिधला बुबुजे आधीच जार कर्मीरत त्यासी प्रभुत्व दिधले स्त्री राज्यात की मद्य पियासी दावीत सिंधीवन साक्षेपे मर्कटासी मद्यपान त्याते झाले वृश्चिक दंशन त्याही वरीभूत संचरले दारुण मग अन्योन्य वर्ते जेवी या लागे हा तामसी असुर यास न द्यावा कदापि वर षडास्य गजास्य वीरभद्र नंदिकेश्वर हेच सांगे परम भोळा शंकर म्हणे आमचे लेकरू भस्मासुर यास द्यावा अगत्य वर तो अन्यत्र राहटी न करीच म्हणे बायका तुझं दिधला वर ऐसा एकताचे असुर उडे नाचे आनंद थोर त्रिभुवना माझीन समाय मृत्यू लोकाचे आला सत्वर मग करीत चालेला संहार संत भक्त गो विप्र शोधुनी भस्म करीत असे मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लगे वेळ ऋषीचक्र शोधुनी सकळ भस्म करी एकदाची 56 देश शोधित चमू सहित भुभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढवला कुटुंबासहित ब्राह्मण गिरी विवरी बैसती लपोन पृथ्वी उद्ध्वंस संपूर्ण बाहेर कोणी न फिरेची जैसा क्षेण पक्ष अकस्मात पक्षी धरुणी संहारित तैसा अंतरिक्ष येऊनी त्वरित मस्तके हस्त स्पर्श करी महायोद्धारण पंडित समरी जिंकी कृतांत परिभस्मासुरा पुढे बलहत काहीच नचले युक्ती त्या जैसा पाखांडी खळ तत्वता तो नावरे बहुता पीडी पंडिता तैसी त्या असुरा पुढे पाहता न चले युक्ती कवणाची असुर करीतो नित्य संहार शिवासी न कळे समाचार भस्म नेऊनी दे सत्वर महानम्र होय तेथे सवेचे मृत्यू लोका मणी धरिला ऐसा आवांका त्रिदशांसहित शची नायका भस्म करावे यावरी मग कमलोद्भव कमलावर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनात सुंदर हिरोणी घ्यावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्ध्वंस मिळाल्या प्रजा ऋषी आसमास सर्वांचे भय पावले मानस पुरुहुताच शरण आले मग
मग मघवा सकळांसहित पद्मजा प्रती गाराने सांगत तो म्हणे क्षीराब्धी जामात त्यास सांगू चला आता अक्षज नाम इंद्रिय ज्ञान ते ज्याने केले आधी दमन म्हणून अधोक्षज नाम त्या लागून अतिंद्रिय द्रष्टा तो ऐसा जो अधोक्षज जवळी केला वैकुंठ राज गाराने सांगती प्रजाद्विज भस्मासुराचे समस्त मग समस्ता सहित नारायण शिवा जवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही उरलो आम्ही समस्त इतुक्यांचाही करील अंत सदाशिव तुझाही प्रांत बरान दिसे आम्हा ते हैमवती करी जतन ऐकुणी हसला भाललोचन म्हणे भस्मासुरास मरण जवळी आले यावरी तुम्ही जावे स्वस्ताना सत्वर ऐसे बोले जो कर्पूर गौर तो अकस्मात आला असुर भस्मई घेऊन ते धवा आपले गारहाणे आणिले येथ मिळाले ते देखील समस्त असुर मान तुकावित सरड्या ऐसी तयांवरी म्हणे जे जे आले येथ उद्या भस्म करीन समस्त मग क्रोधे बोले उमानाथ भस्मासुराचे ते देवा अरे तो अधम असुर केला पृथ्वीचा संवार तुझा आम्ही दिधलावर परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले ते समय तुझी सुंदर दारा मज देई नातरी तव मस्तकी लवलाही हस्त आताची ठेवितो भवानी उठून गेली सदनात असुर ग्रीवा तुकावित शिवाच्या माता ठेवणी हस्त तुझं नेईन क्षणार्धे शिव मस्तकी ठेवावया कर वेगे धाविनला भस्मासुर प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दश दिशा जो भक्तजन भवभंग माया लाघवी उमारंग पळता झाला सवेग घोरांधर वण घेतले पाठी लागला भस्मासुर म्हणे जोगड्या उभा धरी धीर आजी तुझा करीन संवार रक्षा लावीन अंगासी वेदशास्त्रानं कळे पार मायचक्र चाळक अगोचर त्यास पामर भस्मासुर धरीन म्हणे निज बळे जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान सनकादिकांचे देवतार्चन त्यास भस्मासुर आपण धरीन म्हणे पुरुषार्थे त्यास वाटे धरीन मी आता दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा ऐसा कोटी वर्षे धावत न लगे हाता सर्वेश्वर उणे पुरे शब्द बोलत शब्दा नातुडे गिरिजाकांत तर्क कुतर्क करिता भूत हाक फोडिता नातुडे वेदशास्त्रांचा तर्क चाचरे घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे सगळे विद्या घेता एकसरे मदनांतक नाटोपे जे प्रेमळ शुद्ध भाविक त्याचा विकला कैलास नायक उमे सहित त्यांचे घरी देख वास करी सर्वदा तपबळ विद्याधन या बळी धरू म्हणती ते मूर्ख पूर्ण कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय असो अहंकारे भस्मासुर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी इंदिरावर बंधू आपुला स्तवी तेव्हा म्हणे कमलोद्भव जनका कमलनयना कमलनाभा असुरमर्दना कमलधारका शेषशयना कमलाभरणा कमलाप्रिया जगद्वंद्या जगत्पालका जनजरा जन्ममोचका जनार्दना जगरक्षका जगदुद्धारा जलाब्धिशयना ऐसा एकता माधव मोहिनी रूप धरुणी अभिनव शिव मनरंजन केशव आडवा आला असुरा ते शिव नगृध होऊन देख दुरून पाहता झाला कौतुक मोहिनी देखता असुर निशंक भुलुणी गेला ते दवा विमाने पाहती समस्त देव म्हणती हे कैसे रूप अभिनव अष्टनायिकांचे वैभव चरणांगुष्टी न तुळेचे नृत्य करीत मोहिनी असुर तन्मय झाला देखोणी म्हणे ललणे तुझ वरुणी कमला अपर्णा ओवाळीचे तुझे देखता वदन वाटे ओवाळुनी सांडावा प्राण तुवा नयन कटाक्ष बाणे करुणी मन मृग माझा विद्धिला तुझे पदकमळ जेथे उमटले तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे तुवा पसरुणी शृंगार जाळे आकळिले चित्त मीना मज माळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर माया वेशधारी मुरहर हास्य वदने बोलतसे म्हणे मी तुझं वरीन त्वरित पहिलं तो नग्रोध तरु दिसत माझे त्यात आहे आराध्य दैवत नवस तेथे केला म्या लग्न अधिपती सहित तेथे करावे गायन नृत्य परी मी जेथे ठेवीन हस्त तुवा तेथेची ठेवावा मी जे दावीन हाव भाव तू ही तैसेचे दावी सर्व तेथे अणुमात्र उणे पडता देव क्षोभेल मग तुझ वरी महाखडतर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाईल क्षणात असुर तियेसे अवश्य म्हणत सांगसी तैसा वर्तेन मी ऐसा भुलवून तैसी आणिला तो वट छायेसी मग नमुनी दैवतांची आरंभी नृत्य मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहत किन्नर गंधर्व तेथ गायन ऐकता भुलले देव सर्व षटपद होऊनी सुवासा तिच्या वेधुनी गुप्त रूपे गुंजारव करीती वणी परिते कामिनी कोणाने नवे तिचे सुस्वर ऐकता गायन विधी कुरंग गेला भुलोन कुंभिनी सोडून करावे श्रवण
कद्रुत नय येऊ पाहे, मोहिनी जेते ठेवी हस्त, असुरही तैसेच करीत. आपले मस्तकी ठेवीत आत्मकर मोहिनी, मग असुरेही आपले शिरी हात ठेविता भस्म झाला तेथ. मोहिनी रूप त्यागुणी भगवंत चतुर्भुज झाला, वटरूप सोडून देख प्रकट झाला तेथे मदनांतक. हरिहर भेटले झाले एक, देव वर्षती सुमनमाळा. मोहिनी रूप जेव्हा धरिले, पाहुणी शिवाचे वीर्य द्रवले. भूमीवर पडता अष्टभाग झाले, अष्टभैरव अवतार ते. असित अंगार चंड क्रोध उन्मत्त, कपाल भीषण प्रसिद्ध. संहार भैरव आठवा सुप्रसिद्ध, अंशावतार शिवाचे. भस्मासूर वधिला हे मात, प्रकटला त्रैलोक्य आनंदभरित. हस्त धरुणी रमा उमानाथ, येथे झाले कैलासा. अंबिका तत्काळ प्रकटून करी हरिहरांचे वंदन. दोन्ही मूर्ती बैसवून करी पूजन हेमवती. हरिहर नारायण नागभूषण, शिव सीता वल्लभ नाम सगुण. पंचवदन पन्नग शयन, कर्पूर गौर कमलोद्भव पिता. पिनाकपाणी पीतांबरधर, नीलकंठ निरद वर्ण शरीर. वृंदारकपती वृंदावनवासी मधुहर. गोवाहनहर गोविंद, चंद्रशेखर शंख चक्रधर. विश्वनाथ विश्वंभर, कपाल नेत्र कमनीय गात्र. लीला विचित्र दोघांची, मुरहर माया मल्लहर. व्यालभूषण मोहहर्ता, श्रीधर अंधक मर्दन. अघबक हर, असुर मर्दन दोघेही. सिद्धेश्वर सिंधुजा वर, निसंसार निरहंकार. नगतनयावर, नंदकिशोर ईशानेश्वर इंदिरापती. क्षीरवर्ण तनु क्षीराब्धी शयन, एक ब्रह्मादि वंद्य एक ब्रह्मानंद पूर्ण. त्या दोघांचे पूजन आनंदमय जगदंबा. आता श्रोते सावधान, पुढे सुरस कथा अमृताहून. वीरभद्र जन्म, शिव पार्वती लग्न आणि षडानन जन्म असे शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ. गौतम स्पर्धुनी भेटो येत, या अध्यायी कैलास वैकुंठनाथ. एके ठाई मिळाले तरी या सिंहस्थी भाविक जन. ग्रंथ गौतमी करिता स्नान, अर्थ जीवनी बुडी देऊन. अघमर्षणी निमग्न जे, श्रीधर स्वामी ब्रह्मानंद. सुखावला तेथेची प्रसिद्ध, जेथे नाही भेदाभेद. अक्षय अभंग सर्वदा, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड. द्वादशाध्याय गोढा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.